पान क्रमांक 269, पौलाचं इफिस्करास पत्र अध्याय 4 वचन 30 मी वाचतो, कान देऊ नये का. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावर आपलं तारण केलं, म्हणजे तुमच्या आणि माझ्या पापांची शिक्षा त्याने स्वतःच्या शरीरावर घेतली. अखिल मानवजातीच्या पापांची शिक्षा प्रभू येशूने स्वतःच्या शरीरावर घेतली आणि तो क्रूसावर मरून गेला. त्याने आपला प्राण मानवाच्या तारणाकरिता दिला. आणि ही जी आनंदाची बातमी आहे की जो येशूवर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळते, ह्यालाच आपण सुवार्ता म्हणतो. सुवार्ता म्हणजे आनंदाची बातमी. हिंदीमध्ये सुसमाचार म्हणतात, इंग्रजीमध्ये गुड न्यूज म्हणतात. हीच आनंदाची बातमी आहे की जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळते. कशी मिळते? कारण आपल्या पापांची शिक्षा येशूने स्वतः घेतलेली आहे. तो क्रूसावर मरण पावला त्याच्या पापांसाठी नाही, तर आपल्या पापांसाठी. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून जो कोणी येशू ख्रिस्तावर म्हणजे देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळते आणि त्याचं नाव स्वर्गात लिहिलं जातं. हालेलुया, हालेलुया. ह्यालाच आपण तारण म्हणतो. तारण, तारण म्हणजे तारला जाणं, वाचवला जाणं. इंग्रजीमध्ये सॅल्वेशन म्हणतात, हिंदीमध्ये उद्धार म्हणतात. वाचणं, वाचवलं जाणं, तारण होणं, बचावणं. एखादा माणूस बुडत असेल तर त्याला वाचवण्यासाठी कोणीतरी त्या पाण्यात उडी घालतो आणि उडी मारल्यानंतर त्या माणसाला उचलून पाण्यातनं बाहेर काढतो. आपण म्हणतो त्याने त्याला वाचवलं. हालेलुया. पूर्ण मानवजात पापाच्या महासागरामध्ये बुडाली होती आणि येशू ख्रिस्ताने स्वर्गातनं उडी घेतली या महासागरामध्ये आणि मानवाला वाचवलं. हालेलुया, हालेलुया. या बातमीलाच आनंदाची बातमी म्हणजेच सुवार्ता म्हणतात. आणि ही सुवार्ता जगभर सांगितली जात आहे. जेवढे लोक ह्या सुवार्तेवर विश्वास ठेवतात त्यांना तारण प्राप्त होतं आणि त्यांची नावं स्वर्गात लिहिली जातात. हालेलुया, हालेलुया. मी स्वर्गात जाणार आहे ह्याचं कारण मी निष्पाप आहे म्हणून नाही. कोणताही मनुष्य निष्पाप आहे म्हणून तो स्वर्गात जातो असं समजू नका. कारण कोणीच निष्पाप नाही आहे. सगळीच माणसं पापी आहेत. मग आपण स्वर्गात कसे जाऊ शकतो? जर आपण पापी आहोत तर आपला प्रवेश स्वर्गात कसा होऊ शकतो? आपल्याला पापांची क्षमा मिळते म्हणून आपण स्वर्गात जाऊ शकतो. हालेलुया, हालेलुया. आणि पापांची क्षमा कशी मिळते? मी जेव्हा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा माझी पापं येशूच्या पवित्र रक्ताने धुतली जातात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मला पापांची क्षमा मिळते कारण माझ्या पापांची शिक्षा येशूने भोगलेली आहे. येशूने जी शिक्षा भोगलेली आहे, चाबकाचे फटके, त्याला मारत मारत नेण्यात आलं. त्याच्या अंगावर क्रूस होता, खांद्यावर क्रूस होता. त्याच क्रूसावर त्याला खिळे ठोकून मारण्यात आलं. त्याच्या शरीराचा चेंदामेंदा झाला होता. पूर्ण शरीर रक्ताने भरून गेलं होतं. डोक्यावर काट्याचा मुकुट होता, त्यातनं रक्त बाहेर येत होतं. ही सगळी शिक्षा जी त्याने येशूने सहन केली ती तुमच्या आणि माझ्या पापांची होती. इतकंच नव्हे तर येशूने मरण कवटाळलं, मरण व्यंगेत घेतलं. तो मरणातनं पार गेला. मरण त्याने स्वीकारलं. तो देव आहे, तो मरू शकत नाही. येशूने मरण स्वीकारलं, मरण सोसलं. बायबलमध्ये असं म्हटलं आहे, येशूने मरण सोसलं, मरण सहन केलं. तो मरू शकत नाही. मरण त्याला नाही आहे कारण तो देव आहे. परंतु तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याने मरण पत्करलं, मरण कवटाळलं, मरणाचा अनुभव घेतला अशासाठी की आपल्याला पापांची क्षमा मिळावी. हालेलुया, हालेलुया.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर मी येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि मला पापांची क्षमा मिळालेली आहे, तर मी आता कसली वाट बघत आहे? एक दिवस मी डोळे मिटावे आणि सरळ स्वर्गात जावं, ह्याचीच मी वाट पाहतोय. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला तारण मिळाल्यानंतर लगेच प्रभू आपल्याला स्वर्गात घेत नाही. आपल्याला पापांची क्षमा मिळाल्यानंतर लगेच येशू आपल्या स्वर्गात घेत नाही. तर तारण मिळाल्यानंतर काही दिवस, काही महिने, काही वर्षे आपण या जगात राहतो. प्रभू आपल्याला जगात का ठेवतो? अशासाठी जगात ठेवतो की आपल्या जीवनाची साक्ष इतरांना मिळावी आणि आपल्याकडे पाहून आणि आपले शब्द ऐकून लोक येशूकडे यावेत आणि त्यांना तारण प्राप्त व्हावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक माणूस या ठिकाणी प्रार्थनेला आज आलेला आहे आणि त्याचं जीवन पापाने भरलेलं आहे. मी जेव्हा सांगतो की तुम्ही येशूवर विश्वास ठेवा, तुम्हाला पापांची क्षमा मिळेल आणि पापांची क्षमा मिळाल्यावर तुम्ही स्वर्गात जाल. जर त्याने विश्वास ठेवला, त्याने ठरवलं मी विश्वास ठेवणार, मी कितीही पापी असलो तर येशू मला क्षमा करतोय आणि म्हणून मी येशूवर विश्वास ठेवणार आणि पापांची क्षमा मिळवणार. त्याने जर विश्वास ठेवला आणि त्याला जर पापांची क्षमा मिळाली तर लगेच तो मरेल का? लगेच त्याने मरून स्वर्गात जावं का? नाही. देव तसं होऊ देणार नाही. देव त्याला लगेच स्वर्गात घेणार नाही. का लगेच स्वर्गात घेणार नाही? अशासाठी की तो माणूस जो आहे पापी जीवन जगत आहे, त्याने येशूचा स्वीकार केलेला आहे, तो घरी जाईल आणि दुसऱ्या दिवसापासून त्याचं वागणं बदलेल. तो दारूला स्पर्श करणार नाही. तो लोकांना ठोसाठोशी करतो ते बंद करणार. तो ऑफिसमध्ये लाच घेतो ते बंद करणार. त्याच्यातला दुष्टपणा जाणार, क्रूरपणा जाणार. तो दुर्जन होता तो सज्जन बनणार. आणि हे सगळं लोक बघतील की हा माणूस काल वाईट होता, आज चांगला झाला. कसा चांगला झाला? अरे बाबा रे, तू कसा बदललास? तो म्हणेल मी येशूवर विश्वास ठेवलेला आहे, मी देवावर विश्वास ठेवलेला आहे आणि येशू मला चांगलं करायला शिकवतो. मी आजपर्यंत जे करत होतो ते येशूला आवडत नव्हतं. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी मी करत होतो. ठोसाठोशी, लाच घेणं, शिव्या देणं, दारू पिणं, हे सगळं जे मी करत होतो ते देवाला आवडत नव्हतं. आणि मला समजलं की हे देवाला आवडत नाही आहे आणि म्हणून मी माझं वागणं बदललेलं आहे. मी येशूवर विश्वास ठेवलेला आहे. हे जेव्हा दुसरे लोक बघतील तेव्हा ते म्हणतील आम्हालाही येशू हवा आहे, आमचंही जीवन बदलायला हवं, आम्हाला या घाणीतनं बाहेर यायचं आहे, आम्हाला या दलदलीतनं बाहेर यायचं आहे, आम्हाला या अंधारातनं बाहेर यायचं आहे, आम्हाला या साडेसातीतनं बाहेर यायचं आहे. आणि हा माणूस जर 10 वर्ष अजून जगला तर 10 वर्षामध्ये शेकडो माणसं येशूकडे येतील, शेकडो माणसं बदलतील. आणि म्हणून येशू त्याला एका दिवसात बोलावत नाही. त्याचं तारण झालं की लगेच त्याला स्वर्गात घेत नाही. का स्वर्गात घेत नाही? त्याने जगावं ह्या जगामध्ये, त्याचं जीवन चांगलं असावं, त्याचं जीवन लोकांनी पाहावं, लोकांत बदल व्हावा, परिवर्तन व्हावं, लोक देवाकडे यावेत, म्हणून देव ह्या माणसाला जिवंत ठेवणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून तुमच्यापैकी कुणाला प्रश्न पडेल, ब्रदर मी पापी माणूस आहे परंतु मी येशूचा स्वीकार केलेला आहे, मला पापांची क्षमा मिळालेली आहे, आता मला जगात राहायचं नाही आहे, मला स्वर्गात जायचं आहे, मी कशाला इकडे जिवंत आहे? खरं आहे की तुम्ही बदललेला आहात, खरं आहे की तुमचं नाव स्वर्गात लिहिलेलं आहे, खरं आहे तुम्ही मेल्यानंतर स्वर्गात जाणार आहात, तरीही देव तुम्हाला आत्ताच बोलावत नाही. का बोलावत नाही? तुम्हाला आता काही काळ या जगात काढावा लागेल आणि देवाची साक्ष द्यावी लागेल. हालेलुया. म्हणजेच येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना येशूने काही काम सोपवलेलं आहे, काही जबाबदारी दिलेली आहे की त्यांनी या जगामध्ये येशूच्या नावाचा प्रसार करावा, पुष्कळ लोकांना येशूविषयी सांगावं आणि त्यांना येशूकडे आणावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे लोक विश्वास ठेवतात येशूवर, त्यांच्यावरती एक येशू स्टॅम्प मारतो. आणि तो स्टॅम्प कोणता ते समजून घ्या. तो स्टॅम्प म्हणजे पवित्र आत्मा. देव अशा लोकांना पवित्र आत्मा देतो. देव अशा लोकांना पवित्र आत्मा देतो. मग येशूने, ज्यांनी येशूचा स्वीकार केलेला आहे, अशी माणसं कशी ओळखणार?
ओळखण्यासाठी देवाने चिन्ह दिलेलं आहे, आयडेंटिटी मार्क दिलेला आहे. आणि चिन्ह काय आहे? अशा लोकांना देव पवित्र आत्मा देतो. हालेलुया. हा जो पवित्र आत्मा देव देतो तो कोणाला देतो? पुन्हा मी सांगतो, येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना देतो. हालेलुया, हालेलुया. आणि ही एक देवाची विशेष अशी देणगी आहे, अ स्पेशल गिफ्ट फ्रॉम गॉड. देवाची विशेष देणगी आहे, अ स्पेशल गिफ्ट फ्रॉम गॉड. ती कुणाला मिळते? येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला. नीट समजून घ्या, माणसाकडे जे शरीर आहे त्याच्यामध्ये पवित्र आत्मा समाविष्ट नाही. माणसाला जे शरीर लहानपणापासून देव देतो, आपल्याला देव काय देतो? पाय, हात, डोळे, केस, कान, नाक, जीभ, दात, तोंड, पोट, हे सगळे अवयव देवाने दिलेले आहेत. हृदय, हृदय फार महत्त्वाचा अवयव आहे, हृदय. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा अवयव लोक समजतात तो म्हणजे मेंदू. परंतु देवाच्या दृष्टीने मेंदू भारी नाही, हृदय भारी आहे. हालेलुया, हालेलुया. देवाच्या दृष्टीने काय भारी आहे? हृदय भारी आहे, मेंदू नाही. हृदय माणसाकडे असतं आणि मेंदू असतो. हे मानवी जीवन आहे, मानवी शरीर आहे. आणि ह्याच्यामध्ये पवित्र आत्मा समाविष्ट नाही आहे. पवित्र आत्मा येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनाच मिळतो, सगळ्यांना नाही. हालेलुया. पवित्र आत्मा ह्या पलीकडचा आहे, हे तर आहेच माणसाकडे, ह्या पलीकडे देव देतो, त्याला पवित्र आत्मा म्हणतात. हालेलुया. आता हा जो पवित्र आत्मा आहे तो जेव्हा माणसामध्ये येतो तेव्हा नक्की काय घडतं? नक्की काय घडतं? नीट कान देऊ नये का? माणूस वेगळ्या तऱ्हेने वागायला लागतो, दैवी दृष्टीने वागायला लागतो. त्याच्यामध्ये असं काहीतरी येतं की हे खरोखर दैवी असतं, ईश्वरी असतं, डिवाईन असतं, मानवी नसतं. माझ्या प्रिय भावांनो बहिणी, याच्यामध्ये दैवी शहाणपण पण आलं, दैवी ज्ञान पण आलं आणि दैवी सामर्थ्य सुद्धा आलं. हालेलुया, हालेलुया. अशा माणसामध्ये दैवी सामर्थ्य असतं, दैवी ज्ञान असतं. ज्ञान म्हणजे शहाणपण, इंग्रजीमध्ये विजडम म्हणतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आशीर्वाद प्रार्थना केंद्रामध्ये आम्ही जी प्रवचनं देतो ती प्रवचनं म्हणजे कॉलेजमधली लेक्चर्स नाहीत. ही प्रवचनं म्हणजे तज्ज्ञांची व्याख्यानं नाहीत. ही प्रवचनं म्हणजे देवाचे शब्द आहेत, देवाचं शहाणपण आहे. आणि हे शहाणपण कुणासाठी आहे? कुणासाठी आहे? मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकवायचो तेव्हा माझ्यासमोर TY BComची मुलं बसायची. TY BCom, 3rd year of BCom. आणि त्या मुलांना मी अकाउंटन्सी शिकवायचो. जर कोणी FY BComला असेल तर त्या वर्गात बसू शकत नाही. जर कोणी FY BAला असेल तर तो माझ्या वर्गात बसू शकत नाही. माझ्या वर्गात बसण्यासाठी तो मुलगा TY BComलाच पाहिजे आणि त्याला मी विशिष्ट विषय शिकवणार. असं मी 15 वर्ष केलं. 15 वर्ष मी कॉलेजमध्ये लेक्चरर होतो आणि माझ्यासमोर 100 मुलं बसायची आणि त्यांना मी शिकवायचो. पण आज माझ्यासमोर जी लोक बसतात त्यांचं शिक्षण काय? कोण BAला आहे का? कोण SSCला आहे का? इकडे सगळ्या प्रकारची माणसं येतात. ह्यांच्यामध्ये उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर्स बसतात, इकडे इंजिनियर्स बसतात, वकील बसतात आणि न शिकलेली माणसं पण बसतात. कारण देवाचं शहाणपण सगळ्यांसाठी आहे. हालेलुया, हालेलुया. देवाचं ज्ञान सगळ्यांसाठी आहे. मी जे काही बोलतोय ती माझं ज्ञान नाही आहे. मी शिकून सवरून तुम्हाला शिकवत नाही आहे, तर मी देवाचं ज्ञान तुम्हाला देतो आहे. जेव्हा माणसामध्ये पवित्र आत्मा येतो तेव्हा त्याच्यामध्ये पहिली गोष्ट येते, देवाचं ज्ञान त्याच्याकडे येतं. आणि देवाचं ज्ञान म्हणजे जगाचं ज्ञान नाही. देवाचं ज्ञान म्हणजे जगाचं ज्ञान नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने बोलतो, पवित्र आत्म्याच्या ज्ञानाने बोलतो, तर हे ज्ञान वेगळं आहे, जगाच्या ज्ञानासारखं नाही आहे. जेव्हा माणसामध्ये पवित्र आत्मा येतो तेव्हा त्याच्याकडे देवाचं ज्ञान येतं. हालेलुया, हालेलुया. आणि देवाचं ज्ञान BA BCom शिकून येत नाही. हे देवाचं ज्ञान ही वेगळी चीज आहे आणि ते तुम्ही ओळखू शकता. ओळखू शकता. कसं ओळखू शकता? की एक अशिक्षित मुलगा
खूप शिकलेल्या लोकांशी बोलतोय आणि ते ऐकतायत. म्हणजे तो काही जगाचं ज्ञान देत नाही आहे, तो देवाचं ज्ञान देतोय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. दुसरी गोष्ट होते, जेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो, आपल्याकडे अलौकिक सामर्थ्य येतं, ईश्वरी सामर्थ्य येतं, देवाचं सामर्थ्य येतं, जे सामर्थ्य जगाला माहीत नाही आहे, ज्या सामर्थ्याचा जगाला गंध नाही आहे, ते बुद्धीचं सामर्थ्य नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा पवित्र आत्मा एखाद्या माणसामध्ये येतो तेव्हा त्याच्याकडे देवाचं ज्ञान येतं, देवाचं सामर्थ्य येतं. हालेलुया, हालेलुया. आता बघा, आपण तारण प्राप्त झाल्यानंतर लगेच मरत नाही, तर काही काळ आपण या जगात राहतो. तेव्हा देवाने जो आत्मा आपल्याला दिलेला आहे, पवित्र आत्मा, त्या पवित्र आत्म्याचा उपयोग करून आपण या जगामध्ये जगत राहायचं असतं. हालेलुया. हा पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला अशासाठी दिलेला आहे की आपण ह्या ज्ञानाने बोलावं, हे ज्ञान दुसऱ्यांना द्यावं, त्या ज्ञानाने लोकांना येशूकडे आणावं, हे सामर्थ्य लोकांना दाखवावं आणि त्याद्वारे लोकांना येशूकडे आणावं. इतकंच नव्हे तर ह्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार आपण चालावं. हालेलुया. आत्मा म्हणेल ह्याला क्षमा कर तर क्षमा कर. आत्मा म्हणेल 10 रुपये दान दे, दान दे. आत्मा जसं सांगेल तसं करण्याची आपली तयारी पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आता तुम्हाला मी सांगतो, तुम्ही म्हणाल की पवित्र आत्मा नक्की आपल्याला काय सांगतो? नीट कान देऊ नये का? पवित्र आत्मा आपल्याला देवाच्या आज्ञा पाळायला सांगतो. हालेलुया. आणि देवाच्या आज्ञा काय आहेत आपल्याला माहीत आहे. सगळ्यावर प्रेम करा. सगळ्यावर म्हणजे शेजाऱ्यावर, बरं का? कधी कधी याचा अर्थ चुकीचा होऊ शकतो. सगळ्यावर म्हणजे आपण आपल्या शेजाऱ्यावर प्रेम केलं पाहिजे. आता अमेरिकेत एका माणसाचा अपघात झालेला आहे आणि तो रस्त्यावर पडलेला आहे, तर मी त्याला प्रेम करून देऊ शकतो का? नाही. तो कुठे अमेरिकेला आहे, रस्त्यावर पडलेला आहे, मी कसं प्रेम देणार? बरोबर. म्हणून सगळ्यावर म्हणजे शेजाऱ्यावर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूने म्हटलं शेजाऱ्यावर प्रेम करा, सगळ्यांना क्षमा करा. आपल्याला जमत नाही, तुम्हाला जमत नाही, मला बी जमत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सगळ्यांना क्षमा करा. नंतर पापांची कबुली करा. आपण पाप कुठे कबूल करतो? अजून मी काय केलं, मी काय केलं, माझं काय चुकलं? हां, पाप कबूल करायला आपण तयार नसतो. पवित्र आत्मा म्हणतो पाप कबूल करा. हालेलुया, हालेलुया. आणि पवित्र आत्मा आपल्या क्षणाक्षणाला मार्गदर्शन करतो. जेव्हा तुमच्यासमोर दान पिशवी येते तेव्हा पवित्र आत्मा सांगतो 50 रुपये टाक किंवा 100 रुपये टाक. तुम्ही पवित्र आत्मा सांगता ए चुप बस, चुप बस. आणि मग तुम्ही 5 रुपये शोधता, 2 रुपये शोधता, 1 रुपये शोधता आणि 1 रुपये टाकता. बरोबर. दान पिशवी पुढे गेली की डावा पाय दुखायला लागतो. आय ग, तेव्हा बरं होतं पाय, आता दुखायला लागला. पवित्र आत्मा म्हणतो माझं ऐकलं नाही ना, म्हणून मी चिमटा काढला. हालेलुया. म्हणून आपलं दुखायला लागलं की आपलं कळतं का दुखतं ते. आपण उगाच ढोंग करतो. कसं दुखायला लागलं रे, पोटात का दुखायला लागलं? काही तिखट खाल्लं का, काही आंबट खाल्लं का, हां काही तेलकट खाल्लं का, माझ्या पोटात दुखते. असं नाही म्हणत. कोणाला शिवी दिली का, कोणाचा ठोसा मारला का, असं नाही विचार करत माणूस. तेलकट खाल्लं का, आंबट खाल्लं का? अरे तेलकट आणि आंबटाने काही परिणाम होत नाही या फॅक्टरीवर. ही फॅक्टरी जबरदस्त आहे. ही फॅक्टरी देवाने बनवलेली आहे, जबरदस्त बनवलेली आहे. तेलकट तिखट आंबट कसलाही परिणाम याच्यावर होत नाही. परिणाम कसला होतो? ठोसा मारा, शिवी द्या, बरोबर, त्याचा परिणाम याच्यावर होतो. पण लोक विचार कसला करतात? तेलकट काय खाल्लं का, तुपट खाल्लं का, आंबट खाल्लं का, बाबा 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 याच्याने काही होत नाही परिणाम. पण असा नाही विचार कर मी कोणाला शिवी दिली का, मी कोणाच्या पोटात ठोसा मारला का, मी चोरी केली का. हो, ऑफिसमधला एक पेन जरी चोरला तरी ती चोरीच आहे. ऑफिसमधला एक पेन जरी चोरला तरी ती चोरीच आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, पवित्र आत्मा आपला सदाचा मार्गदर्शक आहे, नेहमी मार्गदर्शन करतो.
असं कर, असं करू नकोस. हालेलुया. आता वचन असं म्हणतं की देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. पवित्र आत्मा सांगतोय ना, 50 रुपये टाक तर 50 रुपये टाक. 5 टाकले तर काय होणार? देवाचा पवित्र आत्मा खिन्न होणार, नाराज होणार, निराश होणार, त्याला बरं नाही वाटणार. त्यांनी सांगितलं 50 टाका आणि तुम्ही 5 टाकले तर. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पवित्र आत्मा आपल्या सदाचा मार्गदर्शक आहे. तो जे सांगतो ते आपल्याला करता आलं पाहिजे. जेव्हा आपण त्याच्या सांगण्याप्रमाणे करतो तेव्हा आपल्याला कुठेही अडचण येत नाही. आपल्या सगळ्या अडचणी तो दूर करतो, सगळ्या संकटावर आपण मात करू शकतो, आपलं जीवन स्मूथ होतं. पण तो सांगतो जे ते आपण जेव्हा करत नाही तेव्हा मात्र आपण अडचणीत येतो, तेव्हा मात्र आपण संकटात येतो. पवित्र आत्मा आपल्या अंतकरणात असतो आणि तो आपल्याला नेहमी सांगत असतो, प्रॉम्प्टिंग करत असतो. इंग्रजीमध्ये प्रॉम्प्टिंग म्हणतात. तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पवित्र आत्म्याला खिन्न करायचं नाही म्हणजे पवित्र आत्मा जे सांगतो तेच करायचं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पवित्र आत्म्याला खिन्न करू नका म्हणजे पवित्र आत्मा जसं सांगतो तसं करा. आत्मा जसं सांगतो तसं आपलं करता आलं पाहिजे. आत्म्याला खिन्न करू नका. कारण पुढे म्हटलेलं आहे, खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत त्या आत्म्याचे योगे, आत्म्याच्या द्वारे तुम्ही मुद्रित झालेला आहात. हालेलुया. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत, तो जो मुक्तीचा दिवस आहे, ज्या दिवशी येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची मुक्ती होणार आहे, त्यांना स्वर्ग प्राप्ती होणार आहे, त्या दिवसापर्यंत आपल्याला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चाललं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. तो असा एक दिवस आहे की ज्या दिवशी देव सांगेल, जेवढ्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे त्यांची पापं माफ झालेली आहेत, क्षमा झालेली आहेत, तुम्ही सरळ स्वर्गात चला. हालेलुया. त्या दिवसापर्यंत आपल्याला देवाने राखून ठेवलेलं आहे आणि त्या दिवसापर्यंत आपल्याला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालायचं आहे. पवित्र आत्मा जसं सांगतो तसं चालायचं आहे. म्हणजेच माझ्या प्रिय भावांना बहिणी, याचा अर्थ असा की जरी आपलं तारण झालेलं आहे, जरी आपल्या पापांची क्षमा मिळालेली आहे, तरी आज या क्षणाला आपण पवित्र आत्म्याचं ऐकायला पाहिजे. लक्षात येतं तुमच्या? कल्पना करा, एक मुलगा आहे, आईवडिलांना एकच मुलगा आहे आणि आईवडिलांकडे पुष्कळ संपत्ती आहे, बरोबर. आता ती प्रॉपर्टी सगळी त्या मुलाचीच होणार हे आईवडिलांना माहीत आहे, त्यालाही माहीत आहे, बरोबर. तुमच्या लक्षात येतं मी काय बोलतोय? एक मुलगा आहे, आईवडील आहेत, आईवडिलांना दुसरा मुलगा नाही आहे, सगळी प्रॉपर्टी त्याचीच होणार हे त्यालाही माहीत आहे आणि आईवडिलांनाही माहीत आहे. ह्याचा अर्थ असा होतो का की त्या मुलाने कसंही वागावं? ह्याचा अर्थ असा होतो का की त्या मुलाने कसंही वागावं? नाही. त्या मुलाने चांगलं वागावं, आईवडिलांची सेवा करावी, आईवडिलांच्या आज्ञा पाळाव्यात, तर आईवडिलांना ती प्रॉपर्टी मुलाच्या हातात देताना आनंद होईल. असं कितीतरी ठिकाणी झालेलं आहे की प्रॉपर्टी मुलाच्या हातात जाते खरी, पण आईवडील मुलाशी बोलत नाहीत. का? तो मुलगा अतिशय भयंकर वागतो, आईवडिलांना त्रास देतो, छळतो. आईवडील म्हणतात आमची प्रॉपर्टी तुझीच आहे, कारण आम्हाला वारसदार तू एकटाच आहेस, पण तरी आम्ही तुझ्याशी बोलणार नाही, का तुझं वागणं उलटं आहे, आपलं जमणार नाही, तू आमचं ऐकत नाहीस, तू आमच्या घराण्याचं नाव बदनाम केलंस, आमचा छळ करतोस. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मुलगा एकच आहे, प्रॉपर्टी मुलाचीच होणार आहे हे आईवडिलांना माहीत आहे, मुलालाही माहीत आहे. याचा अर्थ असा होत नाही की त्या मुलाने कसंही वागावं. माझं तारण झालेलं आहे, मला पापांची क्षमा मिळालेली आहे आणि मी मेल्यावर स्वर्गात जाणार आहे, ह्याचा अर्थ असा होत नाही मी कसंही वागावं. लक्षात येतं तुमच्या कोणी सांगेल, ब्रदर येशू जर पापांची क्षमा करतो, मला पापांची क्षमा मिळालेली आहे आणि मी जी पापं करणार आहे त्याची पण क्षमा मला येशू करणार आहे, मी स्वर्गात जाणार आहे, मी कसाही वागू शकतो का? मी कसाही वागू शकतो? मारा, चोरी करा,
क्षमा कर. तो क्षमा करणार नाही का? करणार. पण वचन असं म्हणतं, देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका, नाराज करू नका. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे, सगळी प्रॉपर्टी त्याचीच होणार आहे, पण तो जेव्हा आईला छळतो, वडिलांना छळतो, तेव्हा आई आणि वडील काय करणार? खिन्न होणार. काय होणार? खिन्न होणार. हे घर तुझंच आहे, आमची जमीन तुझीच आहे, पण तू आम्हाला जेवायलाही देत नाहीस, तू आम्हाला चहा सुद्धा देत नाहीस, तुझी बायको आमच्यावर ठुंकते. ते असं सांगणार नाही, आमची प्रॉपर्टी तो देणार नाही, आमची प्रॉपर्टी तुझीच आहे, आम्हाला दुसरा वारसदार नाही आहे. पण तू असं का वागतोस? आम्हाला खिन्न करतोस, आम्हाला दुखावतोस. त्याप्रमाणे देवाने आपल्याला क्षमा केलेली आहे, आपल्याला तो स्वर्गात घेणार आहे. पण अशा स्थितीमध्ये जर आपण देवाच्या विरुद्ध वागत राहिलो तर देवाचा आत्मा खिन्न होणार, नाराज होणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, म्हणून काही लोक अशी प्रार्थना करतात, हे प्रभू माझं तारण झालेलं आहे, मला लवकरात लवकर उचलून घे, कारण या जगात माझा भरोसा नाही, पुन्हा मी वाईट मार्गाला जाईन, पुन्हा मी पाप करायला लागेन, त्यापेक्षा वरती आलो तर बरं होईल. इकडे धोका आहे हो, इकडे सगळाच धोका आहे. हालेलुया, हालेलुया. असे काही लोक प्रार्थना करतात, इकडे धोका आहे, मी पुन्हा देवाच्या विरुद्ध जाऊ शकतो, पुन्हा मी पाप करू शकतो, त्यापेक्षा मी वरती आलो तर बरं होईल. हालेलुया. पण माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आपण समजून उमजून देवाची आज्ञा पाळूया की मला देवाने पापांची क्षमा केलेली आहे, माझं तारण झालेलं आहे, मी स्वर्गात जाणार आहे, आता मी त्याची आज्ञा पाळणार, त्याला दुखावणार नाही, त्याला दुखावणार नाही. खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती आहे ती. आपल्याला मुक्ती उगाच मिळत नाही आहे, खंडणी भरून प्राप्त केली आहे, त्याने शरीर दिलेलं आहे म्हणून आपल्याला मुक्ती मिळते आहे. आपल्याला पापांची क्षमा का मिळते आहे? कारण त्यांचं शरीर त्याने अर्पण केलेलं आहे, त्याने किंमत मोजलेली आहे. ही फुकटची मुक्ती नाही आहे, ही फुकटची पाप क्षमा नाही आहे. येशूने किंमत मोजलेली आहे. रक्ताचा घाम त्याला आला होता जेव्हा त्याने शिक्षा अगोदर डोळ्यासमोर पाहिली. गेतसेमने बागेत त्याने डोळ्यासमोर शिक्षा पाहिली, तेव्हा रक्ताचा घाम सुटला, तो घाबरून गेला. प्रचंड यातना त्याने सहन केल्या. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, त्याच्या बलिदानाची आपण कदर करायला पाहिजे, त्याच्या बलिदानाची आपण आठवण ठेवायला पाहिजे आणि आपण पवित्र आत्म्याचं ऐकायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. खंडणीवरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत त्या आत्म्याच्या द्वारे तुम्ही मुद्रित झालेला आहात, तुम्हाला राखून ठेवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे. कोणतं? तारण झाल्यानंतर आपण जे जगतो ते कसं जगतो? देव आपल्या जगामध्ये ठेवतो, पण देवाच्या आज्ञा मात्र आपण पाळायला पाहिजेत. हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.